हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे। आणि घरामध्ये मुलं असताना जर एखादं पार्सल रिसीव झालं तर त्या पार्सलची अशी हाल होते। तुमच्याही घरात होते का? तर माझ्याकडे ना 2 मुलं आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस असंच वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी मागवलेलं असेल, कारण की बऱ्याचदा ना आम्ही काही गोष्टी त्यांच्यासाठी मागवतो आणि त्यांच्यामुळे ना त्यांना असं वाटतं की आमच्यासाठी मागवले। आता मी इकडे मागवलेला होता शॅम्पू, जो की खादीचा नॅचरल आणि खादी हे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचा शॅम्पू आहे जो की केमिकल फ्री आहे आणि खूप छान त्याचा रिझल्ट होता, जो की मला लास्ट टाइम मी डॅन्ड्रफसाठी मागवलेला। आणि हा आहे नीमचा। तर कंडिशनर आणि शॅम्पू दोन्हीही याच्यासोबत आलेलं होतं, तर त्याची लिंक देखील मी तुमच्यासोबत शेअर करते। जर कुणाला हवं असेल, कोणाचं हेअर फॉल होत असेल, स्काल्पला खूप जास्त ड्राय होत असेल तर ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे हा शॅम्पू। आणि आता बघू शकता माझे केस मी त्यानेच वॉश केलेले होते ना, तर त्यावेळेस इतकी सिल्की आणि इतकी शायनी दिसायचे नाही आणि खूप सॉफ्ट होतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि डॅन्ड्रफ जो होता ना तो बऱ्याच तो कमी झाला आहे माझा असो। आणि व्हिडिओची सुरुवात ना संध्याकाळीच केली, कारण की दिवसभर काही जमलं नाही, बाकीची काही कामं होती आणि आज बनवायचं होतं तूप। सकाळपासून मी काढून ठेवलेलं तूप ना मी नेहमी फ्रीझरमध्ये ठेवते आणि मग त्याचा बर्फ तयार होतो आणि तो बर्फ म्हणजे मेल्ट होण्यासाठी ना बराच वेळ मी त्यात गरम पाण्यात ठेवत नाही, नाही तर मग पुन्हा खराब व्हायची भीती असते। मग त्याच्या वेळाने तो जेव्हा होईल मेल्ट त्यावेळेस, तर मी सकाळी काढलेलं होतं तर संध्याकाळी 5-6 वाजेनंतर ते झालं। आणि थोडंसं बाहेर गेलं की बराच वेळ आपला जातो आणि ते काम करायचं राहून गेलं। आता झालं आहे असे की जेवण पण बनवायचं आहे आणि तूप पण बनवायचं आहे, तर बीटर असल्यामुळे ना तूप बनवणं खूप सोपं जातं। नाहीतर मिक्सरची भांडी घ्या, मिक्सर घ्या, पाणी घ्या, पातेलं घ्या, अशा सगळ्या खूप साऱ्या गोष्टी जमा कराव्या लागतात। तर आता हे 2 पातेल्यांमध्ये साय होती जी की फ्रीझरमध्ये एका पातेल्यात काढल्यामुळे पातेले पहिलेच घासले गेले, हे आधीच काढून ठेवलेलं होतं, त्यामुळे तो पसारा कमी झाला। आणि करण्यासाठी इथे फक्त बीटर घेतलं, त्यामुळे बीटर काय गरम पाण्याने त्याचं पुढचं धुतलं की बीटर क्लीन होणार आणि बीटरच्या जागी। त्यामुळे ना तूप काढण्यासाठी बीटर खूप गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणजे माझ्यासाठी तरी। आणि कारण की माझ्याकडे तूप जे बनतं ते थोडं जास्त प्रमाणात बनतं आणि जास्त बनवायचं असलं की मिक्सरमध्ये फिरवा, वेळ लागतो। तर हे 5 ते 10 मिनिटात होतं। तर बघू शकतात लोण्याचा किती मोठा गोळा या ठिकाणी तयार झाला। याआधीही मी बऱ्याचदा तुपाची रेसिपी शेअर केली आहे। तर हे तूप म्हणजे लोणी काढून घेतल्यानंतर त्यातलं पाणी मी एका भांड्यात एका पातेल्यात काढून घेतलंय, ते तुम्ही बघताय। आणि ते अजिबात फेकून द्यायचं नाही, उन्हाळ्यात तर अजिबातच नाही। तुम्ही पावसाळा किंवा हिवाळ्यात टाकू शकतात किंवा त्याचं पनीर बनवू शकतात, पण आता मला पनीर पण नको आहे, पण ते पाहिजे कारण की आता उन्हाळा लागलाय आणि मला बनवायचं आहे ताक। तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 ते 2 चमचा दही। दही पण मी घरीच बनवलेलं होतं, पण त्याआधी ना छोट्या पातेल्यामध्ये इकडं पाणी गरम करून घेतलं, कारण की बीटरला लागलेलं जे काही तूप असतं ते धुवून निघत नाही आणि ते पाण्यामध्ये गरम पाण्यात केलं की लगेच मेल्ट होतं, त्यामुळे बीटर क्लीन होऊन जागच्या जागी जातं। मुलांच्या हातात त्या बारीक गोष्टी गेल्याच पाहिजे नाही, त्यामुळे ती कामं मी आधी करून घेते। आता जे तुम्हाला खिडकीवरती काहीतरी लिहिलेलं दिसतंय ना, त्याची स्टोरी ती तुम्हाला पुढे सांगते। तर त्याआधी ना तूप मस्त थोडंसं पाणी घालून पुन्हा ते पाणी काढून घेतलं, जेणेकरून तुपाचा अजिबात वास येणार नाही। आणि तूप कढवण्यासाठी आता मोठ्या पातेल्यात ठेवते, म्हणजे त्याकडे कमी गॅसवरती अजिबात लक्ष दिलं नाही तरीही तूप खूप छान कढतं आणि जळत नाही, त्यामुळे नेहमीसाठी तेच पातेलं ठेवलेलं आहे, बघू शकतात। हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला हे काचेवरती दाखवलंय, जे की मला काय ती शिक्षा मिळाली आणि बऱ्याच दिवसापासून मी ते घासायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मी बऱ्याच दिवस आहे ना किचन मध्ये व्हिडिओ पण घेतला नव्हता, का नको हे दिसायला, पण आता त्याला पर्याय नाहीये, जात नाहीये ते। बघूया काय कसं होतंय ते। त्यानंतर मी आत्ता बनवलंय तूप आणि आज व्हिडिओला सुरुवात संध्याकाळी केलेली आहे। त्यानंतर जेवणाचं काही बनवायचंय ते पण तुमच्यासोबत शेअर करते।
आणि पुढे व्हिडिओमध्ये काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच. त्याचबरोबर ना आज मस्त असा छावा मूवी आम्ही बघितला आहे आणि खूप सुंदर आहे. प्रत्येकाने बघावं असं मी सांगायची काही गरजच नाहीये की तो कसा आहे काय आहे वगैरे, कारण की सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल इतकं छान आणि इतकं मस्त असं बोललं जात आहे ना की प्रत्येकाने नक्की बघा. आणि असो त्यानंतर आता आपण बनवूया. या ठिकाणी जेवण बनवायला घेते त्याआधी तुम्हाला तूप कसं बनवलंय त्याचं पण डिटेलमध्ये सगळं काही मी शेअर केलं होतं. तर ती शिक्षा अशी होती की त्यावरती लिहिलेलं होतं की तूर डाळीमध्ये टोमॅटो अजिबात घालायचा नाही, कारण की त्याने ॲसिडिटी होते आणि ते विरुद्ध आहे असं. आणि खूपदा ते जसं त्यांना कळालं ना तर मिस्टरांना, तेव्हापासून तर मी ते टाकतच नाही. असो, पण याआधी ना तुम्हाला सांगते मी, इथे होतं हे दही जे की मी बनवलेलं मस्त असं घट्ट दही झालेलं. थोडंसं काढलं होतं म्हणून तुम्हाला ते पातळ वाटतंय, पण खूप छान असं जसं आपण आणतो रेडीमेड खापा होतात असं दही झालं होतं. ते मी यामध्ये घातलं आणि आता छान असं त्याचं दूध माझी स्मोक दाखव ना एक मिनिट कसं आहे काय वेगळंच वाटतं माझी स्मोक असं दाखवतो माझी